आता तुम्ही बघू शकता आम्ही राजगड पासून 20 किलोमीटर लांब आहे, जेवायला थांबलो आणि इकडे पाऊस भरपूर पडतोय. चलो ब्रो. और भाई चलो चलो फिर निकलते. आता दुपारी 3 वाजले. आम्ही लोणावळा क्रॉस करतोय. आता आम्ही राजगड पासून 20 किलोमीटर लांब आहे, जेवायला थांबलो आणि इकडे पाऊस भरपूर पडतोय. वातावरण खूप छान झालंय. मला दाखवतो आम्ही कुठे थांबलोय. साधं हॉटेल भेटलं. या ठिकाणी म्हणजे चव खूप जास्त चांगली लागते. मोठ्या मोठ्या हॉटेलपेक्षा इकडे घरच्या सारखं जेवण भेटतं. तुम्हाला मी दाखवतो. चिकन हंडी आणली. तर आता आम्ही निघालो इकडून जेवून. So guys, हम लोग यहाँ पर जो रुके थे, यहाँ पर खाना पीना बहुत मस्त था, तो आप भी आइए. आता आम्ही पोचलो. एक 12 किलोमीटर आहे राजगड बेस कॅम्पिंग आमच्या इथून. तर इकडे एका व्ह्यू पॉईंटला थांबलेलो. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो इकडचा. गडाच्या पायथ्याशी आम्ही पोचलोय. तर तुम्ही बघू शकता पूर्ण पावसाचं वातावरण. एवढी हवा सुटली आहे. मागे चालू होतं चढायला. तर फक्त बघायला आलेलो. आम्ही उद्या सकाळी पहाटे लवकर वरती जाणार आहे. चढायला चालू होतं. इकडे आपण आता घेतलंय. सुंदर असं वातावरण आहे. सुंदर असं माहोल आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आम्ही सकाळी 6 वाजता जाणार होतो, पण आत्ताच आम्हाला इकडे 7 वाजलेत उठायला, सगळ्यांचं आवरायला. तर तुम्ही इकडे मागे बघू शकता. तुळजाभवानी करून आम्ही इथे स्टेला होतो. हे गडाच्या पायथ्याशीच आहे. रिजनेबल आहे आणि जेवण पण एकदम चांगलं घरच्यासारखं जेवण आहे. आता मी निघालो. सगळे गाडीत बसलो. नमस्ते अंकल. नमस्ते पोरांनो. आता पायथ्याची गाडी लावणार आहे आम्ही. आणि
आता इकडे आम्ही पोहोचलोय पायथ्याशी राजगडाच्या. तर बघूया, खूप वर्षापासून असं होतं की या गडावर एकदा तरी जायचं आणि हा पहिला ब्लॉग काढतो आपण इकडे. इथून सुरुवात करणार आहे. तर विचार केला की पहिला ब्लॉग आपल्या राजगडावरचाच झाला पाहिजे. आता आम्ही सगळ्यांनी रेनकोट घातलेत. रेनकोट डीमार्ट मधून घेतलेत. 150 रुपीज ओनली. तर तसं अजून आहे, पाऊस तर नाहीये पण घालून ठेवले, अचानक आला तर. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. आता थोडं वर आलो आम्ही, पाहू शकता तुम्ही. पाऊस पडतोय थोडा थोडा. जास्त गरम व्हायला लागलं म्हणून आम्ही काढून टाकलाय रेनकोट. तर अर्धा तास झाला आम्हाला वरती चढतोय आम्ही, चालतोय. पूर्ण बघू शकता तुम्ही मागे पूर्ण फॉगच फॉग आहे. आजूबाजूला काहीच दिसत नाही. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच. इकडे असे सुंदर हे लावलेत. जैसे दरिया मैं हूँ किनारा तेरा. खाली म्हणजे बघताच येत नाही, काहीच विजिबल नाहीये. आणि आम्हाला अजून कळत नाही की आम्ही नक्की कुठे पोहोचलोय. अर्ध्यामध्ये पोहोचलोय की अजून फक्त खालतीच आहे. आता बघू वरती जाऊन, तसं एक एक टाकत राहील. पाऊस असल्यामुळे जास्त शूट नाही करत आहे. आता पायऱ्या लागल्यात आम्हाला इकडे वरती. बहुतेक या पायऱ्यांनी वरती गेल्यावर पाली दरवाजा लागेल. तर मी तुम्हाला आता वरती गेल्यावर दाखवतो सगळं. माझे सवंगडी मित्र, सखे सोबती यार. हर हर महादेव. आता इकडे वरती दुसरा दरवाजा लागला आम्हाला. जास्त खतरनाक. हे आम्हाला सुवळ्या माचीला घेऊन जात आहेत. बघूया कुठपर्यंत साधतात. खूप मस्त वाटतंय.
टाक्या आहेत, 3-4 टाक्या आहेत. आम्ही आता बघितलं 3 बघितलं आतापर्यंत. बघू पुढे जाऊ. हा बघताय, हा समोर काळेश्वरी बुरुज आहे. तुम्ही बघताय या साईडला. इकडे शंकराची पिंड टाईप आहे, तुळशी सारखं आहे ऍक्च्युली. आणि समोर नंदी आहे. तुझा आवाज नाही येत. तर आम्ही आता शूज घातलेत. तुमचा आवाज इकडे बघू शकतो तुम्ही, पूर्ण फॉग आहे, पूर्ण फॉग आहे. आम्ही थोडं चुकीच्या सीझनला आलोय, पण आम्हाला बघायचं होतं पावसाळ्यामध्ये कसं दिसतं राजगड. तो फायनली हम लोग पोहोच चुके हैं. राजगडावर येऊन पण भाऊ माझा जाऊ दे जा, काय बोलत नाही मी. मागे बघू शकतो. संजीवनी माचीला चाललो आम्ही. संजीवनी माची. आता आम्ही 16 माची करून आलो. आता चाललो आम्ही संजीवनी माचीकडे. संजीवनी माचीला आलो आहे. हवा एवढी आहे ना. तर आता मित्रांनो आम्ही आलोय बाले किल्ल्यावरती चाललोय. तर मागे बघू शकते तुम्ही, अशी मोठमोठी दगडं दिसते. आता मी बाले किल्ल्याजवळ पोहोचलोय. मला बाले किल्ल्याचा व्ह्यू दाखवतो. थोडं इकडे चढायला असं अवघड होतं. खाली काहीच दिसत नाही. तर आता पूर्ण किल्ला फिरून झाला आमचा, पण वातावरण असं होतं धुक्याचं, त्यामुळे ड्रोन पण नाही उडवता आला आणि जास्त ठिकाणी जाता नाही आलं, कारण सगळं ठिकाणी भरलेलं होतं. तर आता आम्ही खाली उतरतो. खाली उतरताना पूर्ण वेदर क्लिअर झालंय आणि जेव्हा वरती चढत होतो तेव्हा कुठे पूर्ण फॉग होतं, काहीच दिसत नव्हतं वरती. आणि वरती ड्रोन पण फ्लाय नाही करता आला मला. ठीक आहे, नेक्स्ट टाइम. संध्याकाळी 6 वाजलेत आणि आता आम्ही खाली उतरलोय. सक्सेसफुल आमची ट्रेक झाली आहे ही आणि पहिला ब्लॉग. बघू आता कसं वाटतं काय. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. पण शूज गेले, त्याचे पण शूज गेले तुटले. नेक्स्ट ब्लॉग कुठला बनवायचे ते सांगा. गाडी इकडे लागलोय, गाडीत बसलो सगळे. आता खाली रूमवर जाणार, कपडे वगैरे चेंज करणार आणि मग लगेच घराकडे निघणार. तर आता आम्ही पुण्यात पोहोचलोय घरी रिटर्न जाण्यासाठी. तर गाडी चालवत होतो एवढ्या वेळ. हे बघा मागे सगळे झोपलेत पूर्ण आणि हा गेलाय काहीतरी आणायला खायला. तर हा ब्लॉग इथेच संपवतो मी, कारण आता ड्राईव्ह करणार आहे पूर्ण रस्ता. आणि फक्त सांगायचं एवढंच की हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि त्यामध्ये जर काही चुकून काही नाही झालं पूर्ण तर थोडं समजून घ्या. लाईक करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा बस. म्हणजे अजून असे ब्लॉग बनवता येतील.